नमस्कार मित्रांनो, मराठी कथा यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, जवळची घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून अपलोड झालेला व्हिडिओ तुम्ही सर्वात आधी बघू शकता. मित्रांनो, स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी स्टोरी शेवटपर्यंत बघा, पुढे खूप छान आहे. मित्रांनो, कपड्याला सुरकुत्या पडल्या की लोक कपडे प्रेस करतात. अशा प्रकारचे प्रेस करण्यासाठी माझी छोटीशी पत्राची टपरी होती. मी आणि माझा नवरा त्या टपरीत कपड्यांची प्रेस करायचो. आमच्याकडे खूप श्रीमंत घरांचे लोक कपडे प्रेस करण्यासाठी टाकायचे. जेमतेम माझ्याकडे 200 जुनीच कस्टमर आहेत. नेहमी तेच जुने कस्टमर यायचे. काहीतरी लोक त्यांचे कपडे प्रेस होईपर्यंत माझ्यासमोर उभे राहायचे आणि मला पाहून गरम व्हायचे. मला जेमतेम 20,000 रुपये महिना पडायचा. मला एक मुलगा आहे. त्याचे नाव सांगायचे म्हटलं तर माझे नाव सरिता आहे. मी दिसायला ठीकठाक आहे. साईज सांगायची म्हटलं तर 32, 21, 33 आहे. मी 28शीतली आहे. खूप लोक कपडे प्रेस करण्यासाठी येतात. ते लोक माझ्यावर खूप मरतात. तर काही लोक कपडे प्रेस होईपर्यंत मला टक लावून पाहत असतात. त्यांचा पोपट गरम करून घेतात. माझा नवरा दिसायला जसा पाहिजे तसा मुळीच नाही. कसाबसा मला एक मुलगा देऊ शकला. रात्रंदिवस दारू पीत बसतो. त्याचा पोपटसुद्धा लहान आहे. त्यामुळे मी घरीच बोटे घालून शांत व्हायची. मला एका मोठ्या पोपटाची गरज आहे. मी भरपूर दिवसाची भुकेली होते. एके दिवशी माझा नवरा काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. तो काही 3 दिवस येणार नव्हता. त्यामुळे मी ठरवलं होतं की या 3 दिवसात आपली काही वर्षांची भूक भागवायचीच आहे. मी त्या दिवशी कपडे प्रेस करण्यासाठी टपरी उघडली. तेव्हाची वेळ सांगायचं म्हटलं सकाळी 7 वाजता. मी टपरी उघडली आणि प्रेस गरम करायला टाकली. तेवढ्या एक म्हातारा कपडे घेऊन 10-12 कपडे होते आणि म्हणाला की सविता, हे कपडे मला प्रेस करून दे, मला अर्जंट आहे. तो म्हातारा आमचा जुना कस्टमर होता. दिसायला बरा होता पण तगडा. मी त्यांना विचारलं, कुठे जायचं आहे आज कपडे प्रेस करून? तो म्हणाला, मी तुला सांगू शकत नाही. मला माहीत होते की त्याला महिलांचा खूप नाद आहे. तेव्हा मी लाजत म्हटलं, मला माहीत आहे तुम्हाला कुठे जायचे आहे. त्यांच्या वेळी तो हसला. त्यानंतर मी कपड्यावर प्रेस करण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळी तो माझ्या आंब्याची फट पाहत होता. त्याचा पोपट कपड्याच्या प्रेसपेक्षाही गरम झाला होता. त्यावेळी मी बघितलं की त्याचा पोपट त्याच्या कपड्यातून बाहेर पडतोय की काय खूप मोठा होता. मला तर त्या 3 दिवसात भूक भागवायचीच होती. मी ठरवलं की आज या म्हाताऱ्याकडून भूक भागवायची. त्यावेळी मी त्यांना म्हटलं, बाबा, तुम्ही आज खूप खुश दिसताय. तुम्ही माझ्याकडे खूप वेळ झाला माझ्याकडे बघत आहे. त्यावेळी तो काहीच बोलला नाही. मीच म्हटलं की आज कशी दिसते. तेवढ्यात त्याच्या मनात लाडूच फुटला आणि लाजत लाजत म्हणाला की हो, खूप सुंदर दिसता तुम्ही. मी त्यावेळी म्हटलं की हो ना, माझ्या नवऱ्याला माझी कदरच नाही ना. त्यावेळी त्याला समजलं मला काय पाहिजे ते. त्याचवेळी त्याचा पोपट अजूनच मोठा झाला. मी म्हटलं, या आता बाहेर किती वेळ उभं राहता. तेवढा तो माझ्या पाठीमागे टाकलेल्या खुर्ची मागे जाऊन बसला. त्याच्यापुढे मी कपड्यांवर प्रेस करत होते. त्यावेळी तो माझ्या पाठीमागची भली मोठी बाजू पाहू लागला. तो मागून मला टच करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच वेळी मला जाणवत होतं
त्याला समजलं होतं की मला काही बोलतच नाही. त्याने अजून हिंमत वाढली. त्याने माझा पाठीमागच्या 2 बाजूंना हळुवारपणे हात फिरवू लागला. त्याच वेळी मी पाणी झाले. माझ्या अंगात जणू काटेच आले. त्याच वेळी तो खुर्चीवरून उभा राहिला आणि मला मागून घट्ट मिठी मारून माझे आंबे चोळू लागला आणि म्हणाला की तुम्ही किती छान आहात. त्याच वेळी माझी चिमणी ओली झाली. मी म्हटलं कुणीतरी बघेल आपल्याला. तो म्हणाला की चल आपल्या घरी जाऊया. माझ्या घरी कुणी नाही आहे. सर्व बाहेरगावी गेले आहेत. त्याच वेळी तो म्हटला आणि लगेच निघण्याची तयारी केली. मी त्यावेळी माझ्या कपड्यांचे दुकान लावून गेले त्याच्या घरी. त्यावेळी तो इतका गरम झाला होता की सांगू. त्याच वेळी त्याने मला वर उचलून बेडवर टाकलं आणि माझे सर्व कपडे काढून टाकले. त्याने सुद्धा कपडे काढून टाकले. तो जणू एक तरण्यासारखा माझ्यावर तुटून पडला. त्यावेळी त्याने माझे आंबे चोखायला सुरुवात केली. त्याने ते चोखून लाल केले आणि त्यानंतर तो माझ्या पूर्ण अंगाशी खेळू लागला. काय मजा येत होती काय सांगू तुम्हाला. खूप आनंद येत होता. त्यानंतर त्याने माझी चिमणी चाटण्यास सुरुवात केली. त्याने त्याची जीभ माझ्या चिमणीत पूर्ण घातली आणि मागे पुढे करू लागला. त्यावेळी माझी चिमणीतून पाणी वाहू लागले होते. त्यानंतर त्याने त्याचा पोपट तोंडात दिला. तो इतका मोठा झाला होता की काय सांगू. माझ्या तोंडात मावत नव्हता. त्यावेळी त्याने माझ्या तोंडात पोपट काढून माझे एक पाय धरून माझ्या चिमणीत कोंबला. त्याच वेळी तो माझ्या चिमणीत आरपार गेला. त्यावेळी त्याने मागे पुढे कंबर हलवू लागला. त्याचा तो पोपट माझ्या चिमणीच्या कातड्याला घासत होता. त्यावेळी त्याने अजून स्पीड वाढवला आणि त्याच वेळी पाच पाच आवाज येत होता. त्यानंतर त्यांनी 40-50 मिनिटे सारखं असं केलं. त्यावेळी माझ्या चिमणीच्या चिधड्या झाल्या होत्या आणि शेवटी त्याने चिमणीत पाणी सोडलं आणि माझ्या अंगावर येऊन पडला. काय सांगू तुम्हाला. एवढा आनंद की आयुष्यात घेतला नव्हता. त्यानंतर आम्ही शांत होऊन कपडे घातले. त्यावेळी मला उभेसुद्धा राहता येत नाही. खूप दुखत होतं. चिमणी सुजली होती पण आनंदच मिळाला होता. अशा प्रकारे त्यांनी कपड्याची प्रेस करून दिली. त्यावेळी त्यांना 50 रुपयांऐवजी 10 कपड्यांचे 2000 रुपये दिले. तेव्हापासून मी त्यांच्या घरी कपडे घेऊन स्वतः जायची आणि आनंद घ्यायची. अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळची घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. धन्यवाद.